अन्न आहे पूर्ण ब्रह्म. तर चला आपण एकाच प्रकारची मेथीची भाजी खाऊन खाऊन कंटाळतो. कारण ऑप्शनल आपल्याला असतं किंवा मी आलू मेथी केली, हे केलं असं. तर मेथीच्या भाजीत वेगवेगळ्या प्रकार आणि वेगवेगळे जसे आपल्याला कशाही बरोबर म्हणजे मिक्स करून करता येते मेथी. तर त्यामध्येच आपण आज एक प्रकार बघणार आहोत. नमस्कार मंडळी, अरुणाज रेसिपी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप स्वागत. आणि आपल्याला आज बनवायचे मस्त अशी लसुणी मेथी. तर पहा, आपण लसुणी मेथी करायला सुरुवात करूयात. चला तर आपला व्हिडिओ पूर्ण बघत जा आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तरी ते बघा, मी 3 जुडी मेथी घेतलेली आहे. कारण आज मेथी करण्याचं कारण म्हणजे अचानक जरा जावयांची फरमाईश आहे की लसुणी मेथी करा, आणि म्हणून मी लसूण मेथी करायला घेतलेली आहे. तरी तर बघा, आपण लाल पानाची मेथी आणली होती. हे बघा, तुम्हाला पान दिसत असेल, एकदम साईडने लाल लाल आहे. तर ती भाजी गावरान असते आणि खूप छान लागते चवीला. तर मी इथं 3 गड्डी भाजी आणून निवडून कापून तिला स्वच्छ अशी 2-3 पाण्याने धुवून बराच वेळ झाले निथळत ठेवलेली आहे. तर त्यासाठी आपल्याला आता साहित्य काय काय लागणार आहे आपण पाहूयात. तर इथे बघा, मी 3 कांदे घेतलेले आहेत चिरून, एकदम बारीक चिरलेला आहे. इथे मी टोमॅटो घेतलाय, 3 टोमॅटो घेतलेत बारीक चिरून. तर आपल्याला लसूण इथे जास्त लागणार आहे आणि माझा गावाकडचं लसूण आहे त्यामुळे मी तर भरपूरच घेतलेला आहे. आणि त्यासाठी आपल्याला इथे काय काय लागणार आहे पहा. इथे तीळ लागणार आहे, शेंगदाणे लागणार आहेत, बेसन पीठ ऑप्शनल आहे, टाकायचं असेल तर टाका किंवा टाकूही नका. लाल मिरची पावडर लागणार आहे, थोडासा घरचा मसाला थोडासाच घालायचा आहे आपल्याला, आणि धना पावडर, जिरा आणि थोडासा गरम मसाला. तर चला सुरुवात करूया आपण लसुणी मेथी करायला. तरी ते आपण सुरुवातीला शेंगदाणे भाजून घ्यायचे आपल्याला थोडेसे, आणि अगदी जास्त नाही भाजून घ्यायचे कारण ते परत मसाल्यात परतणार आहे आपल्यावर. तरी ते बघा, मी खरपूस असे शेंगदाणे भाजून, खरपूस म्हणजे अगदीच खरपूस नाही भाजून घेतले, पण जरा बऱ्यापैकी भाजून घेतले. आता आपण शेंगदाणे काढून घेऊयात. तरी ते आपल्याला थोडं बेसन पण भाजून घ्यायचंय बघा. बेसन पण थोडंच भाजायचं कारण बेसन लगेच करपतं खाली. इथं बेसन पण बघा आपण थोडस ब्राऊन कलर वर भाजून घेतलंय. आता आपण थोडे तीळ भाजून घेणार आहोत. ते मी ऑलरेडी भाजून ठेवले होते, पण थोडेसे भाजायचे मला. तुम्ही चांगले तीळ भाजून घ्या. बघा, आपले तीळ पण भाजले छान. आणि आपल्याला हे तिन्ही पण शेंगदाणे, तीळ आणि बेसन जरा थंड होऊन द्यायचे आणि मिक्सर मधून वाटून घ्यायचे, एकदम बारीक असं पेस्ट बनवायची त्याची. शेंगदाणे ते थंड होतं आपण इकडे बघा, मी आणि पालेभाजीला आहे ना तेल थोडं जास्तच घालत जायचं, कारण मी भाजी पण जास्त घेतलेली आहे आज, त्यामुळं तेल मी जास्तच घाललं. तुम्ही तुमच्या किती करायची त्या प्रमाणानुसार घाला. आपल्याला जिरं टाकायचंय त्यात. त्यानंतर एकदम बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे बघा. आणि कांदा अगदी जास्त ब्राऊन होऊन द्यायचा नाही आपल्याला. तर आपला कांदा परतेपर्यंत आपण मेथी परतून घेऊयात दुसऱ्या कढईमध्ये, कारण माझ्याकडे मेथी जास्त आहे. कांद्याला परतू द्या, आपण मेथी तोपर्यंत परतून घेऊ. तर मी इथं मोठी कढई घेतलेली आहे बघा आता, कारण सगळ्या म्हणजे कढईत मेथी बसेल अशी. एवढी काही अगदी मेथी 10 गड्ड्या नाही, 3च गड्ड्या आहेत आपल्या. जरा मोकळी टाकळी शिजते. इथे पण आपण तेल जरा जास्तच टाकायचे. आपल्याला आपण याच्यात पण आपल्याला जिरं टाकायचंय. लसूण मेथीला जिरं आणि लसूण थोडासा जास्त टाकायचंय. आणि बघा आता हे बारीक चिरून घेतलेलं आहे लसूण इथे. बारीक चिरून घेतलेलं लसूण टाकायचं आपल्याला. आणि लालसर रंग येईपर्यंत लसूण आपल्याला परतून घ्यायचा आहे, कारण आपण लसूणी मेथी करतोय त्यामुळं. बघा, लसूण एकदम असं ब्राऊन ब्राऊन झालेलं आहे. आणि त्यामध्ये आता आपल्याला टाकायची मेथीची भाजी. आणि मेथीची भाजी धुतल्यानंतर आहे ना चांगली निथळून द्यायची, म्हणजे तिला पाणी वगैरे सुटत नाही बघा. नाही तर पालेभाज्यांना पाणी जास्त सुटतं. कांदा परतलाय थोडासा, कारण आपल्याला जास्त ब्राऊन नाही होऊन द्यायचा. त्यात आपण आता टोमॅटो ऍड करू आणि टोमॅटो चांगला परतून देऊ. त्याला थोडं झाकण ठेवू, कारण असा मऊसूत टोमॅटो होतो मग.
म्हणजे पाच 1-2 मिनिटं आपण झाकण ठेवूयात. बघा मेथी आणि कांदा टोमॅटो परतेपर्यंत आपण हे वाटून ग्रेव्ही करून घेऊयात. तीळ, शेंगदाणे आणि आपण घालतोय बेसन पीठ. बेसन पीठ घालायचं असेल तर घाला, तुम्हाला आवडत असेल तर नाही घातलं तरी चालेल. बेसन पीठ हे ऑप्शनल आहे. प्रथम एकदम सुक्क वाटून घेणार आहोत आणि नंतर थोडं पाणी घालून त्याची ग्रेव्ही करून घेऊयात. बघा आपली मेथी परतलेली आहे. आपण अजून त्यात थोडस मीठ घालणार आहे. निथळून घेतल्यामुळे बघा बिलकुल पाणी सुटलेलं नाही. तिथं बघू शकता तुम्ही, अजिबात पाणी सुटलं नाही. कारण आपण छान अशी बराच वेळ 15-20 मिनिटं मेथी निथळून दिली होती. कलर पण किती मस्त आलाय बघा. तिथे आपला कांदा टोमॅटो परतते, त्यात पण आपल्याला चवीनुसार मीठ घालायचंय. वा, काय भारी कलर आलाय बघा आपल्या मेथीला. आता आपण गॅस बंद करतोय कारण आपली मेथी परतलेली आहे. तरी ते बघा छान कांदा टोमॅटो परतलाय आपला, मस्त तेल सुटलंय त्याला. आता आपण हे जे शेंगदाणे, तीळ आणि बेसन याचं वाटण करून घेतलं होतं किंवा ग्रेव्ही म्हणा, ही ग्रेव्ही टाकूयात आणि हेही चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून द्यायचंय. तरी ते बघा आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे. आता आपण त्यात टाकणार आहोत गरम मसाला. हे आपला घरगुती मसाला आहे. लाल मिरची पावडर तुमच्या अंदाजानुसार, कमी जास्त तिखट, आणि थोडीशी धना पावडर टाकायची आपल्याला आणि चांगलं परतून द्यायचंय बघा. तरी ते मी मसाला आपला मिक्सर मध्ये मसाला वाटला ते भांड्यात ठेवून टाकू आणि मी गरम पाणी टाकलेलं इथं, कारण मसाला असं गरम पाण्यात छान शिजतो आणि खाली पण लागत नाही, कारण आपण तीळ शेंगदाणे घातलेले त्यामुळे तो कढईला चिकटतो असं. आणि याला छान असं परतून द्यायचंय बघा आपल्याला. आता मस्त तरी येईपर्यंत परतून द्यायचंय. मंद आचेवर परतवायचे म्हणजे छान तरी येईल आणि मसाला पण आपला छान शिजेल असा. आपला मस्त असा मसाला परतलाय. आता आपण त्यात आहे ना थोडस पाणी टाकायचंय बघा. गरम पाणी आहे, गरम पाणी टाकते. थोडस टाकलंय मी आता, कारण मला पातळ मेथीची म्हणजे पातळ करायचे. आपण अगदी लथपीत केली तरीही चालते, मला थोडी रस्सा करायचा आहे त्यात, म्हणून मी पाणी टाकते जास्त. बघा मसाला पण आपला मस्त शिजलाय असा. तुम्ही ही रेसिपी नक्की करा, खूप सोपी आहे आणि आपलं जे आपल्याला घरात अवेलेबल साहित्य असतं त्या साहित्यामध्ये होणारीच म्हणजे होणारीच आहे. त्यामुळं झटपट अशी आपण ही लसूणी मेथी बनवू शकतो. मसाला मस्त असा परतलाय बघा. आता आपण त्यावर ही मेथी टाकणार आहोत. बघा आपल्या मेथीला किती छान कलर आलाय. वा, काय दिसती मेथी. तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल बघा. मेथीचा कलर बघून तर नक्कीच सुटला असेल, तर करून बघा तुम्ही आणि मला कमेंट मध्ये कळवा आपली मेथी कशी झालेली आहे ती. तर बघा आपण मेथीची भाजी सगळी टाकून घेतली. आता आपण ती जरा मिक्स करूयात. बघा इथं आपली मस्त अशी मेथी तयार झालेली आहे आणि मी जास्त प्रमाणात केलेली आहे, कारण माझ्याकडे खायला पाहुणे येणार आहेतच, म्हणून तुम्ही हे कमी प्रमाणात म्हणजे कमी प्रमाण घेऊन पण करू शकता म्हणजे. म्हणून बघा छान दिसते ना आपली लसूणी मेथी. तर आपण त्याला आता फोडणी द्यायची आहे बघा. आपण आता पॅन मध्ये तेल गरम करायला ठेवलंय आणि त्यामध्ये बघा मी उभा चिरून घेतलेला आहे लसूण. लसणाची फोडणी द्यायची आपल्याला त्याला आता. तर आपण ब्राऊन होईपर्यंत लसूण परतून देऊयात. आता बघा आपला लसूण छान असा ब्राऊन झालाय. आता त्यामध्ये आपल्याला आहे ना थोडी
काश्मीरी मिरची पावडर टाकायची. आपल्याला लसूण मेथीला छान असा लसणाचा तडका द्यायचा आहे. खूप भारी लागते. तुम्ही नक्की करून बघा. बघा आपलं छान असा तडका रेडी झालेला आहे. बघा वा वा वा, मस्त अशी आपली लसणी मेथी रेडी झालेली आहे. आणि एकदम झटपट अशी होणारी म्हणजे रेसिपी ती. तुम्ही लसूण जास्त वापरा, खूप मस्त अशी तुम्हाला लसूण मेथी खायला मिळेल. आणि आपली रेसिपी साधी सोपी आहे, त्यामुळे नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला कळवा कशी झाली ते. कारण माझ्या एका नातीने रात्री मला फोन केला की मी केली, तू केलेली म्हणजे ती रेसिपी ती केली, खूप भारी झाली. तर तुम्ही पण अशीच करून मला कमेंटमध्ये कळवा. आणि चॅनेलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि आपला व्हिडिओ पूर्ण बघायचा. धन्यवाद.